भाजप कोल्हापूरच्या वतीने महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तू विक्रीसाठी आवाहन करण्यात आले। खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा सचिव महेश जाधव व पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांना भेट देत घराघरात स्वदेशी अभियान पुढे नेण्याचे आवाहन केले। खासदार महाडिक म्हणाले, अलीकडील जीएसटी कपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा झाला असून स्वदेशी वस्तूंच्या विक्री खरेदीतून देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल। व्यापाऱ्यांनीही मोदींच्या संकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या 144 करोड लोकांना एक अनोखी भेट दिलेली आहे। जीएसटीचे 4 स्लॅब कमी करून 2 स्लॅबमध्ये सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत आणि विशेषतः आपल्या प्रपंचाला घरगुती लागणाऱ्या असतील, भाजीपाला, खाद्य, अन्न या सगळ्या गोष्टी 5% स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत। त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे। सणासुदीचे उत्सवाचे दिवस आहेत, नवरात्र सुरू आहे, दिवाळी येणार आहे आणि त्यामुळे लोकांना या सगळ्या उत्सवामध्ये खरेदी करायचे, कपडे घेत आहेत, कोण नवीन टीव्ही घेत आहे, फ्रीज घेत आहे, गाड्या घेत आहेत। आपण बघू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत होत असल्यामुळे लोक खरेदी मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्यामुळे मालाची उपलब्धता तेवढी करणं दुकानदारांना आता क्रमप्राप्त झालं। मालाची उपलब्धता करण्यासाठी मालाची निर्मिती करणं सुद्धा उद्योजकांना तेवढंच क्रमप्राप्त आहे। माल उत्पादन करण्यासाठी रोजगार निर्माण होतोय, अशी एक मोठी साखळी भेट म्हणून प्रधानमंत्री मोदींनी देशाला दिलेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्या उद्योगपतींना किंवा त्या दुकानदारांना विनंती करतो की गर्व से कहो हम स्वदेशी आहे, ही प्लेट आम्ही त्यांना देतोय, त्यांनी काउंटरवर लावावी। जो जीएसटीचा लाभ मोदीजींनी दिलेला आहे तो त्यांनी ग्राहकांना द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विनंती करतोय आणि फक्त स्वदेशीच आपण विकावं, नागरिकांना स्वदेशीच घेण्यासाठी आग्रह करावा, ही विनंती आम्ही सर्व दुकानदारांना करत आहोत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।